मतदारसंघात दोन राजेश निवडणूक लढतात। एक राजेश शिवसेनेकडनं लढतोय आणि एक राजेश तुमच्या आमच्या या गोरगरिबांचा सामान्य कार्यकर्ता महाविकास आघाडीकडनं लढतोय। या लोकशाहीमध्ये जाधववाडीच्या कष्टकरी महिलेला पण एकच मत आणि अंबानीच्या बायकोला पण एकच मत। ही किमया ही लोकशाहीची आहे। ती करताना जर तुम्ही प्रश्न विचारला नाही, तुम्ही माहिती घेतला नाही, आंधळेपणानं जर कुठेही मतदान करायला लागला, हा माझा जातवाला, तो माझा धर्मवाला, हा माझा पाहुणा, यानं काहीतरी जेवण ठेवलंय, तो साडी वाटा लागलाय, तो कुपन द्यायला लागलाय, मग पुढे 5 वर्ष विचारायचं नाही। मग आता 15 वर्षे एक भाकरी त्याच तव्यावर आहे, परताला पाहिजे का नको? करकून दूर कोल्हापूर जायला लागले। आपलं एक एक मत माझ्या तरुण मित्रांनो, बांधवांनो, हे भाकरी करपलेली आहे, परतायची वेळ आलेली आहे आणि या उत्तर मतदारसंघात ही करपलेली भाकरी परतून राजू लाटकर सारख्या प्रेशर कुकर मधनं चांगलं शिजलेलं अन्न तुमच्यापर्यंत आपण या मुंबई पर्यंत घेऊन जाऊया। जे आमच्या कोल्हापूरची दुरावस्था झाल्या त्याचं आत्मचिंतन करून त्याचं एक ठोस उत्तर या राजू लाटकरच्या निमित्तानं प्रेशर कुकरच्या चिन्हासमोरचं बटन दाबून महाराष्ट्राच्या विधान भवनात पाठवा। छत्रपती शाहू महाराज आणि बंटी साहेबांनी एक मोठा ऐतिहासिक निर्णय केला। या आपल्या हायवेचं कमानी केल्याशिवाय मी जर आमदार झालो तर एक बांधकाम रस्ता तिथला हायवे होऊ देणार नाही, एवढे या निमित्तानं आम्ही सांगतो। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। काय या महायुतीच्या काळामध्ये काय महिलांना काय मिळालं हे या निवडणुकीत विचारलं पाहिजे का नको? का की मतदान कशासाठी असतं? मतदान मागताना तुम्ही मागच्या 5 वर्षात काय केलं, पुढे काय करणार आहे हे मतदारांना कळलं पाहिजे, हे बोललं पाहिजे, तर लोकशाही राहणार आहे। या लोकशाहीमध्ये जाधववाडीच्या कष्टकरी महिलेला पण एकच मत आणि अंबानीच्या बायकोला पण एकच मत। ही किमया ही लोकशाहीची आहे। ती करताना जर तुम्ही प्रश्न विचारला नाही, तुम्ही माहिती घेतला नाही, आंधळेपणानं जर कुठेही मतदान करायला लागला, हा माझा जातवाला, तो माझा धर्मवाला, हा माझा पाहुणा, यानं काहीतरी जेवण ठेवलंय, तो साडी वाटा लागलाय, तो कुपन द्यायला लागलाय, मग पुढे 5 वर्ष विचारायचं नाही। आज या मतदारसंघात 2 राजेश निवडणूक लढतात। एक राजेश शिवसेनेकडनं लढतोय आणि एक राजेश तुमच्या आमच्या या गोरगरिबांचा सामान्य कार्यकर्ता महाविकास आघाडीकडनं लढतोय। या पूर नियंत्रणाच्या बाबतीत आमचं ठोस नियोजन आहे। या हायवेच्या बांधकामाला जोपर्यंत आम्ही कमानी करत नाही तोपर्यंत इकडचं पाणी कमी होत नाही। आमच्या आमदारकीला एकच शब्द आहे, कोणत्याही परिस्थितीत डकरे साहेब, उत्तमराव, या आपल्या हायवेचं कमानी केल्याशिवाय मी जर आमदार झालो तर एक बांधकाम रस्ता तिथला हायवे होऊ देणार नाही, एवढे या निमित्तानं आम्ही सांगतो। कारण मला काय त्या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे खायचे नाही आणि या निमित्ताने एक चांगलं काम उभा करू। जे आमच्या कोल्हापूरची दुरावस्था झाल्या त्याचं आत्मचिंतन करून त्याचं एक ठोस उत्तर या राजू लाटकरच्या निमित्तानं प्रेशर कुकरच्या चिन्हासमोरचं बटन दाबून महाराष्ट्राच्या विधान भवनात पाठवा। छत्रपती शाहू महाराज आणि बंटी साहेबांनी एक मोठा ऐतिहासिक निर्णय केला। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारीला पुरस्कृत केलं। आपल्याला शहराचं नियोजन करायचं आहे। 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आई महालक्ष्मी। किती लाखो लोक आमच्या कोल्हापुरात येतात। भाकरी करताना जर परतली नाही तर भाकरी करपते का नाही? सांगा ना मला, करपते का नाही? मला वाटतं तुमच्याकडे करपत नाही, करपते का नाही? मग आता 15 वर्षे एक भाकरी त्याच तव्यावर आहे, परताला पाहिजे का नको? करपून दूर कोल्हापूर जायला लागले, एवढं प्रदूषण वाढले। त्यामुळे कळकळीची विनंती आहे, आपलं एक एक मत माझ्या तरुण मित्रांनो, बांधवांनो, हे भाकरी करपलेली आहे, परतायची वेळ आलेली आहे आणि या उत्तर मतदारसंघात ही करपलेली भाकरी परतून राजू लाटकर सारख्या प्रेशर कुकर मधनं
चांगलं शिजलेलं अन्न तुमच्यापर्यंत आपण या मुंबईपर्यंत घेऊन जाऊया आणि एक चांगला विकास साधूया हे या निमित्तानं सांगतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.